विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान तुमच्या गाडीवर दगडफेक झाली होती. त्या दगडफेकीचा अद्याप तपास लागला नाही. हे पोलिसांचं फेल्युअर आहे. नाही साहेब, तुम्हाला सांगू का, बऱ्याच वेळा अनेक निवडणुकांमध्ये आपण पाहतो अशा अनेक घटना होत असतात. माझ्यासारखा म्हणजे मी एक शांत स्वभावाचा कार्यकर्ता आहे. मी कुणाला लवकर आरेला कार्य पण लवकर म्हणत नाही. त्यावेळी जी घटना घडली, काय वाक्य परत एकदा बोला. मी लवकर साहेब म्हणजे कोणी आपल्याला आरेला कार्य पण मी म्हणू शकत नाही. त्याचं कारण असं, या निवडणुकांमध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात, निवडणुकांमध्ये आपण पाहतो की अनेक ठिकाणी ज्या घटना घडल्यात, ही पण घटना माझ्याबाबत जी घडली होती फार अत्यंत वाईट घटना घडली होती साहेब. मी जर कदाचित हा विषय लावून धरला असता किंवा काय, तर त्याच्या खोलात जरी गेलो असतो, परंतु त्यावेळेस आदरणीय DYSP साहेब असेल किंवा जुन्नर पोलीस स्टेशनचे PI साहेब असेल, यांनी तत्काळ येऊन तिथं त्या गोष्टीची पाहणी पण केली होती. तपासही सुरू होता. परंतु घटना झाली त्याच्यानंतर 8 दिवसांनी निवडणूक चालू होती. मग आपण त्या घटनेच्या मागे लागायचं का निवडणुकीवर फोकस करायचा? कारण आता निवडणुका संपल्या. त्यावेळेस मी तुम्हाला परिस्थिती सांगतो की घटना घडल्यानंतर 8 दिवसात लगेच मतदान होतं किंवा त्या ठिकाणी निवडणूक होती. त्याच्यामुळं तो विषय सगळा आम्ही ड्रॉप करून की निवडणुकीवर आपण फोकस ठेवू. कारण त्यावेळेस शरददादा प्रचंड संघर्ष करत होते आणि अपक्ष ज्यावेळेस माणूस उभा राहतो, ही गोष्ट सोपी नाही. खरं तर हा महाराष्ट्रात इतिहास घडलेला विषय आहे. त्याच्यामुळं त्यावेळेस सगळ्यांनी एकच ठरवलं की हा विषय आपण निवडणुकीनंतर पाहू किंवा काय, परंतु सध्या तुर्तास हा काय विषय नको, हा राजकीय विषय पण व्हायला नको. आपलं जे झाले ते घटना झाली, परंतु राजकीय विषय न करता आता आदरणीय शरददादांना कशी साथ द्यायची किंवा त्यांना कसं मतदान मिळत, एवढंच गोष्ट आम्ही फोकस केला होता. दादा निवडून आले, रिक्षा सोडून दुसरीकडे गेले. आता पुढे काय, त्याचं काय तपास लागेल का नाही? तुमची मागणी काय? नाही साहेब, मी तुम्हाला सांगू का, तुम्ही परत त्या गोष्टीवर मी येत नाही, वास्तव आहे ते. तुम्ही 4-5 दिवसापूर्वी दादांना ज्यावेळेस प्रश्न विचारला त्यावेळेस दादांनी तुम्हाला सांगितलं राजकीय जाऊ दे, आपल्या तपासाचं काय, गाडीची दगडफेक झाल्याचं ठीक आहे. त्या गोष्टीचं वाणी साहेब कसं आहे, ज्यांनी काही घटना केली असेल, खरं तर आता कसं आहे, हा तपासाचा भाग आहे. नक्कीच मी या संदर्भात अवचर साहेब जे आहेत जुन्नर पोलीस स्टेशन लागलं ते एकदा परत साहेबांना भेटलं.